नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सेतू अभ्यास विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी कृतिपत्रिका 2 यामधील समजून घेऊया. यामध्ये विद्यार्थी मित्रो, जडत्व आणि जडत्वाचे प्रकार हे आपण इयत्ता 8वीमध्ये बल व दाब या प्रकरणामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. तरीही त्याची उजळणी म्हणून या ठिकाणी आपण जडत्वाचे विविध प्रकार स्पष्ट करता येतात याची माहिती, या संकल्पनेची माहिती आपल्याला घ्यावयाची आहे. आपण यापूर्वी घेतलेली आहे. पुन्हा उजळणी म्हणून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी ही माहिती घेऊया. या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये पेल्यावरील पोस्ट कार्डावर जर बल लावला असता नाणे तिथेच राहते, मात्र पोस्ट कार्ड आपली जागा बदलते. याचाच अर्थ नाण्यावर बल न लावल्यामुळे, बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो, पोस्ट कार्डावर जे बल लावल्यामुळं पोस्ट कार्ड हे दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांनी जागा बदललेली आहे. नाणं मात्र त्या पेल्यामध्ये पडलेलं आहे. तर याचाच अर्थ नाण्यावर बल न लावल्यामुळे त्याने आपली जागा बदलली नाही, त्याच्या अंगी जडत्व आहे. म्हणजे इथं पोस्ट कार्डावर आपण बल लावलेलं होतं आणि त्यामुळे पोस्ट कार्ड हे गतिमान झालेलं आहे आणि नाण्यावर बल न लावल्यामुळं त्याची आहे त्या ठिकाणीच स्थिती आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जडत्वाची अशी व्याख्या करता येईल की वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की फक्त इथं पोस्ट कार्डाला गती दिल्यामुळं पोस्ट कार्डाने जागा बदलली आहे, परंतु नाण्याला गती न दिल्यामुळं नाणे आहे त्याच ठिकाणी राहिले. म्हणजेच वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते आणि गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान राहते. याची माहिती आपण गेल्या इयत्तेमध्ये पाहिलेली आहे, तरी पण आता उजळणी म्हणून आपण पाहत आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रो, जडत्वाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. या ठिकाणी जडत्वाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, विराम अवस्थेतील जडत्व म्हणजेच काय, तर वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असं म्हणतात. स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपली अवस्था बदल करत नाही, विराम अवस्था बदल करत नाही, त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेला ढकलले जातात, फेकले जातात. बघा विद्यार्थी मित्रो, विराम अवस्थेतील जडत्व म्हणजेच काय, तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असं म्हणतात. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. दुसरं आहे गतीचे जडत्व. विद्यार्थी मित्रो, गतीचे जडत्व पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतिमान अवस्थेत बदल करू शकत नाही यालाच गतीचे जडत्व म्हणतात. बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. त्यानंतर दिशेचे जडत्व,
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही किंवा बदल होऊ शकत नाही, यास दिशेचे जडत्व असं म्हणतात. उदाहरणार्थ, बस डावीकडे वळल्यास प्रवासी उजवीकडे झुकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपण जडत्व म्हणजे काय याची माहिती घेतलेली आहे. तर जडत्व म्हणजेच काय, तर वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात. म्हणून बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते, तर गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान स्थितीत राहते. यानंतर आपण जडत्वाचे प्रकार पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्र. विराम अवस्थेतील जडत्व, वस्तू ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्याला विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात, तर यालाच विराम अवस्थेतील जडत्व असं म्हणतात. यानंतर गतीचे जडत्व, गतीच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतिमान अवस्थेत बदल करू शकत नाही याला गतीचे जडत्व म्हणतात. बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी दिशेचे जडत्व पाहिलेलं आहे. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीच्या दिशेत बदल करू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, बस डावीकडे वळल्यास प्रवासी उजवीकडे झुकतात. तर या ठिकाणी सराव करूया विद्यार्थी मित्रो. बघा, सायकलचे मागील चाक पाण्यात ठेवून फिरवले असता पाणी चाकावरून पुढे जात असल्याचा कोणता प्रकार आहे. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण सायकलचे